नमस्कार, स्वागत आहे तुमचे अजून एका छानशा रेसिपीमध्ये. तर आज आपण करूया हाय प्रोटीन आणि वजन कमी करणारा चना मसाला. हरभऱ्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असते आणि यामुळे वजनसुद्धा नियंत्रणात राहते. हा चना मसाला तुम्ही सकाळच्या नाश्त्यामध्ये किंवा दुपारच्या जेवणासाठी सुद्धा करू शकता. त्यासाठी इथे मी 1 वाटी हरभरे रात्रभर पाण्यामध्ये भिजत घालून ठेवले होते. हरभरे 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि पुरेसे पाणी घालून रात्रभर हे भिजत ठेवायचे आहेत. आणि हे पहा, सकाळी आता छान असे हे भिजले आहेत. रेसिपी अगदी बारीक सारीक टिप्ससह सांगितली आहे, त्यामुळे रेसिपी संपूर्ण पहा. आणि चॅनलवर तुम्ही प्रथमच रेसिपी पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा नक्की करा. आता इथे हरभरे मी कुकरमध्ये घातले आहेत आणि पुरेसे पाणी घालून कुकरला याच्या 5 ते 6 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. 1 वाटी हरभरे होते, त्यासाठी मी 5 वाट्या पाणी घातले आहे. हरभरे शिजेपर्यंत आपण भाजीची फोडणी करून घेऊ. त्यासाठी कढईमध्ये इथे मी 2 ते 3 चमचे तेल घातले आहे. तुम्ही डाएटसाठी रेसिपी करणार असाल तर तेल अगदी कमी घाला. तेल थोडे गरम झाल्यानंतर 1 चमचा जिरे घालायचे आहे. इथे मी काही खडे मसाले घेतले आहेत. त्यामध्ये 2 दालचिनीचे तुकडे, 2-3 काळी मिरी, 2 लवंगा आणि 2 तमालपत्रे आहेत. ती सुद्धा ह्या तेलामध्ये घालायचे आहेत. आणि 1 मोठा बारीक चिरलेला कांदा यामध्ये घालायचा आहे. आणि कांदा बारीक गॅसवरती 1 मिनिटभर छान असा परतून घ्यायचा आहे. कांदा थोडा वेळ मऊ झाल्यानंतर त्यामध्ये 1 बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे आणि तो सुद्धा छान असा तेलामध्ये मऊ पडेपर्यंत परतून घ्यायचा आहे. हा चना मसाला तुम्ही मुलांच्या डब्यामध्ये सुद्धा देऊ शकता किंवा मोठ्यांना ऑफिसच्या डब्यासाठी सुद्धा ही भाजी तुम्ही देऊ शकता. कांदा आणि टोमॅटो थोडा वेळ परतल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा आले लसूणची पेस्ट घालायची आहे आणि ती सुद्धा तेलामध्ये छान अशी परतून घ्यायची आहे. हा चना मसाला अगदी नॉनव्हेजच्या चवीचा होतो. हे सर्व परतल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. चिमूटभर हिंग घालायचा आहे. हरभरे असल्यामुळे ह्यामध्ये हिंग तुम्ही नक्की घाला. आता यामध्ये 1 मोठा चमचा भरून कोल्हापुरी कांदा लसूण मसाला घालायचा आहे आणि पाव चमचा हळद घालायची आहे. अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आहे आणि हे मसाले छान असे तेल सुटेपर्यंत व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत. मसाल्यांचे प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता. रेसिपीला लागणारे सर्व साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे, नक्की चेक करा. आता इथे मसाले थोडा वेळ परतल्यानंतर त्यामध्ये मसाले जळू नयेत म्हणून थोडेसे पाणी घालायचे आहे. आणि मसाल्यांना थोड्या वेळाने तेल सुटू लागल्यावर त्यामध्ये 2 ते 3 चमचे कांदा खोबऱ्याचे वाटण घालायचे आहे आणि तेही छान कच्चेपणा जाईपर्यंत व्यवस्थित असे परतून घ्यायचं आहे. तुम्हाला किती ग्रेव्ही हवी आहे त्या प्रमाणात तुम्ही कांदा खोबऱ्याचे वाटण घालू शकता. आता इथे मसाले छान असे परतले गेले आहेत. आता यामध्ये उकडलेले हरभरे घालायचे आहेत. हा चना मसाला अगदी नॉनव्हेजला मागे टाकेल अशा चवीचा होतो. नक्की तुम्ही एकदा करून पहा. आता हे हरभरे व्यवस्थित असे ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत आणि छान अशी उकळी येऊ द्यायची आहे. ज्यांना नॉनव्हेज आवडत नाही त्यांच्यासाठी हा अगदी बेस्ट ऑप्शन आहे. आता हे मिक्स करून झाल्यानंतर त्यावर झाकण ठेवायचं आहे आणि 5 मिनिटासाठी गॅस बारीक करून छान अशी उकळी येऊ द्यायची आहे. ग्रेव्ही थोडी घट्ट झाली की गॅस बंद करायचा आहे. आणि हे पहा, मस्त असा नॉनव्हेजच्या चवीचा चना मसाला तयार आहे. असा हा चमचमीत आणि झणझणीत चना मसाला माझ्या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की करून पहा. आता यावरती आवडीनुसार कोथिंबीर घालायची आहे. असा हा चना मसाला तुम्हाला आवडला असेल तर रेसिपीला एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि बाजूला दिलेल्या बेलवर क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर येईल. ही भाजी तुम्ही ब्रेडबरोबर किंवा चपाती भाकरीबरोबर सुद्धा खाऊ शकता, पण ब्रेडबरोबर अगदी अप्रतिम लागते. आणि ही रेसिपी तुम्ही तुमच्या नातेवाईकांमध्ये शेअरसुद्धा करा. रेसिपी पाहिल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. आता भेटू पुढील रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.